तर बातम्यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे। काही बातम्या सविस्तरपणे बघूयात। बीएसएनएलच्या स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्कचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालंय। 1100 सरकारी सेवा आता ऑनलाईन उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। लोकांना कार्यालयामध्ये जाण्याची गरज लागणार नाही। लवकरच व्हॉट्सअॅपवरती या सेवा लोकांसाठी उपलब्ध होतील। 24,680 गावांना 4Gचं नेटवर्क हे या नवीन टावर्सच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतला, ज्या नागरिकांना वेगवेगळ्या विभागातून 1100 सेवा आपण देतो, या सगळ्या सेवा आपण ऑनलाईन उपलब्ध करून देतो आणि हळूहळू या सगळ्या सेवा व्हॉट्सअॅपवर देखील उपलब्ध करून देतो। कोणालाही सरकारच्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकताच पडू नये। लोकांना आपल्या मोबाईलवरनं सगळ्या सेवा घेता आल्या पाहिजे, ही व्यवस्था आपण उभी करतोय। जी सेवा पाहिजे त्याकरता ग्रामपंचायतच्याही कार्यालयात जायची आवश्यकता नाहीये, तालुक्यालाही जायची आवश्यकता नाहीये। आपल्या मोबाईलवर सगळ्या सेवा तो प्राप्त करू शकेल। आणि यातल्या तर 90% लोकांना ज्या सेवा लागतात त्या सेवा पुढच्या 2च महिन्यामध्ये आम्ही एंड टू एंड या डिजिटाइज करतो आहोत। म्हणजे त्यातनं होणार असं आहे की एखाद्याने एखाद्या सेवेकरता अप्लाय केला तर त्याची फाईल कोणाच्या टेबलवर आहे हे देखील त्याला पाहता येईल आणि वेळेमध्ये ती सेवा त्याला प्राप्त झाली की नाही हे त्याला त्याच्या मोबाईलवरच कळेल। आणि झाली नाही तर त्या अधिकाऱ्याला फाईन करा अशा प्रकारचा अर्ज देखील त्याला देता येईल। तर बीएसएनएलच्या स्वदेशी नेटवर्कच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमक्या कोणत्या घोषणा केल्या आपण बघूयात। 24,680 गावांना 4G नेटवर्क मिळणार आहे। टॉवर 4G असले तरी सेवा 5G ची मिळेल। 1100 सरकारी सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातील। सरकारी सेवा व्हॉट्सअॅपवरती सुद्धा उपलब्ध करून देणार आहेत। लोकांना कार्यालयामध्ये जाण्याची गरज उरणार नाही। 2 महिन्यामध्ये 90% लोकसेवा डिजिटाइज केल्या जातील। फाईल कुठल्या टेबलवरती आहे हे सुद्धा लोकांना व्हॉट्सअॅपवरून कळेल। तर फाईल पुढे जात नसेल तर अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तक्रार करण्याची ग्राहकांना संधी आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।